कोल्हापुरातील शेतकरी सहकारी संघासाठी आज रविवारी जिल्ह्यातील 59 केंद्रांवर मतदान झालं। 2 जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्यानं 17 जागांसाठी 28 उमेदवार रिंगणात होते। या निवडणुकीत मतदारांची उदासीनता दिसून आली। अवघं 34.4% मतदान झालंय। उद्या सोमवारी रमणमाळा इथल्या शासकीय बहुउद्देशीय सभागृहात मतमोजणी होणार आहे। कोल्हापुरातील शेतकरी संघाची आर्थिक स्थिती नाजूक असल्यानं निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र त्यात अपयश आलं होतं। राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या इतर मागासवर्गीय गटातून सुनील मोदी तर भटक्या विमुक्त जाती जमाती गटातून राजसिंह शेळके हे बिनविरोध निवडून आले होते। त्यामुळे राहिलेल्या 17 जागांसाठी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीचे 17, बाबा नेसरेकर पॅनेलचे 5 आणि इतर 6 असे एकूण 28 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात होते। शेतकरी संघाचे 36,184 व्यक्ती सभासद तर 1,571 संस्था सभासद आहेत। आज कोल्हापुरातील आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलसह जिल्ह्यातील 59 केंद्रांवर मतदान प्रक्रिया सकाळपासून सुरू झाली। आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलमधील मतदान केंद्रावर दुपारी डॉक्टर डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर संजय डी. पाटील, आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्यासह विविध मान्यवरांनी मतदानाचा हक्क बजावला। आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत व्यक्ती सभासद गटात 36,184 पैकी 11,501 तर संस्था सभासद गटात 1,571 पैकी 1,350 असं एकूण 12,851 इतकं मतदान झालं। उद्या सोमवारी रमणमाळा इथल्या शासकीय बहुउद्देशीय सभागृहात मतमोजणी होणार आहे।